शौच करताना जर रक्त येतंय, खूप तुम्हाला वेदना होत आहे, सहन होत नाहीये, मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एक लक्षात घ्या, मूळव्याध आणि फिशर हे संडासच्या ठिकाणी होणारे दोन खूप कॉमन आजार आहेत. पण बऱ्याच लोकांना यातील फरक अजून समजत नाही. सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करतो, शेवटपर्यंत ऐका. आता मूळव्याध म्हणजे काय? संडासच्या ठिकाणी आत असलेल्या रक्तवाहिन्या मांसपेशिया सुजून मोठ्या होतात, त्याला मूळव्याध म्हणतात. यामध्ये तुम्हाला संडास करताना रक्त येऊ शकते, गाठ बाहेर येऊ शकते आणि खाज किंवा जडपणा जाणू शकतो. लक्षात घ्या, कोंब सारखं काहीतरी बाहेर येत असेल, तुम्हाला जाणवत असेल. आणि फिशर म्हणजे काय? शौच खूप कडक झाली, संडास खूप कडक झाली किंवा खूप जोर लावा लागला तर संडासच्या आतमध्ये जी त्वचा आहे ना, त्याला अशा चिरा पडायला सुरुवात होतात, त्याला फिशर म्हणतात. यामध्ये संडास करताना तुम्हाला काच कापल्यासारख्या वेदना होतील. माहिती असतील बऱ्याच लोकांना, समजून घ्या ते, ठीक आहे. पण दोन्ही आजार होतात हे कशामुळं समजून घ्या. पहिलं कारण कमी पाणी पिणे, फायबर कमी खाणे. फायबर म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या. रोज बद्धकोष्ठता असेल, पोट साफच होत नाही, त्यामध्ये देखील असं होईल. तुम्हाला तासन तास बसून काम करणे, तुम्हाला बसून ड्रायव्हर आहात, ड्रायव्हर लोकांमध्ये बरेच कॉमन आहे, किंवा व्यायामाचा अभाव असेल, किंवा तुम्हाला वारंवार बाहेरचं खायचं खूप आवडतं, तिखट बटन तुम्ही खूप खात असाल तर तुम्हाला हे होणार. आता महत्वाचा प्रश्न हा आहे की फक्त औषधांनी हे बरं होतात का? तुम्हाला काय वाटतं? 100% नाही. समजून घ्या ही गोष्ट. तुम्ही बरेच औषधींचा प्रयोग करतात मला माहिती आहे, पण हे औषधांनी बरं होतात नाही. जर बद्धकोष्ठता तशीच राहिली, आहार तसाच राहिला, जीवनशैली बदलली नाही तर औषधं तात्पुरतं आराम देतील, कोणतेही औषध असतील. म्हणून उपचारामध्ये औषधांबरोबरच आहार, जीवनशैली सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध आणि फिशरसाठी 5 सोप्या आहार टिप्स मी तुम्हाला देतो. पहिलं म्हणजे दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे. दररोज फळे खा, फायबरयुक्त आहार घ्या, व्यवस्थित आलं पाहिजे. पेरू, सफरचंद, अंजीर. अंजीर खूप चांगली मदत करत, रात्री भिजू घाला, सकाळी खा. हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड वाढवा. संपूर्ण धान्यांचा वापर करा, ज्वारी, बाजरी, गहू सगळं खाल्लं पाहिजे. इसबगोल किंवा नैसर्गिक फायबर जे असतात ना, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आता तुम्हाला काय जमल काय नाही जमल हे समोरासमोर डॉक्टरांशी बोलून चर्चा करा, हे तुम्हालाच कळेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती का? युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा शेजाऱ्यांनी सांगितलेल्या घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका, कारण प्रत्येक रक्तस्राव हा मूळव्याधच असेल असं नाही ना. तुम्ही आधी कारण शोधायला शिका ना, शरीराला समजायला शिका. योग्य तपासणी, योग्य निदान आणि योग्य उपचार कायमस्वरूपी आराम देऊ शकतात. समजलं? एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळव्याध आणि फिशरचा सर्वात मोठा मित्र कोण आहे? बद्धकोष्ठता. पोट साफ होत नसेल तर हे आजार कधीच जाणार नाही. आणि सर्वात मोठं औषध म्हणजे काय? योग्य आहार आणि योग्य उपचार. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.